मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी सुरू असलेली शिंदे समर्थक खासदार आणि आमदारांची बैठक संपली आहे। या बैठकीत पक्षचिन्ह आणि पक्षाच्या नावावरती चर्चा झाल्याची माहिती मिळते। या संदर्भात उद्या पत्रक काढून शिंदे समर्थक आपली भूमिका अधिकृतपणे जाहीर करणार आहेत। धनुष्यबाण चिन्ह आपल्यालाच मिळणार असा विश्वास यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्याची माहिती मिळते। ते धनुष्यबाण आम्हाला मिळालेलं नाही याचं आम्हाला नक्कीच दुःख आहे, कारण आम्हाला अपेक्षा होती की धनुष्यबाण हे आम्हालाच मिळेल, परंतु ते मिळालं नाही। समोरच्या पार्टीची नक्कीच तयारी होती, म्हणून त्यांनी सकाळीच कुठलं चिन्ह पाहिजे आणि नाव काय असेल याच्याबद्दल माहिती निवडणूक आयोगाला दिलेली आहे। आमची चर्चा झाली। चर्चा आज खरं तर आढावा बैठक होती सर्व आमदार खासदारांबरोबर। कशा पद्धतीने कामं चालली आहेत, कुठली कुठली कामं गेल्या 100 दिवसात झालेली आहेत आणि पुढे कुठली कुठली कामं करायची आहेत या संदर्भात एक आढावा बैठक होती। आणि चिन्हांबद्दल किंवा नावांबद्दल म्हणाल तर याचा निर्णय किंवा याची माहिती तुम्हाला उद्या सकाळी उद्या दुपारी 1 वाजेपर्यंत नक्की आमच्याकडून सांगितली जाईल। की मला असं वाटतं की अनेक गोष्टींवर चर्चा मीडियाकडूनच होते, पण आमचा निर्णय तुम्हाला उद्या 1 वाजेपर्यंत नक्की आमच्याकडून सांगण्यात। केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या दोन्ही गटांचं निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतर ठाकरे गट असो की शिंदे गट हे निवडणूक चिन्ह पुन्हा मिळवण्यासाठी जोरदार तयारीत आहेत। सोबतच शिवसेनेच्या वतीनं निवडणूक चिन्हासाठी 3 नावांचा प्रस्ताव देखील देण्यात आलाय। मात्र हे दोन्ही गट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव आपल्या गटाला मिळावं यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव घेऊन जाणार आहेत। या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयुक्त सोमवारी निर्णय देण्याची सुद्धा शक्यता आहे। यामागे घडणाऱ्या घडामोडींवरती टाकूयात एक नजर। आता वाद नवीन नावाचा, नवीन चिन्हाचा। शिवसेना बाळासाहेब ठाकरे नावासाठी दोन्ही गट आग्रही। सोमवारी निर्णयाची शक्यता। निवडणूक आयोगाच्या कार्यालयात शनिवारी पार पडलेल्या बैठकीनंतर शिवसेनेचे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा हंगामी निर्णय घेण्यात आला। शिवसेना हे पक्षाचं मूळ नाव वापरण्यासही दोन्ही गटांना मनाई करण्यात आली आहे। त्यामुळे शिवसेना आणि शिंदे गटाला पक्षासाठी नव्या नावाची आणि नव्या निवडणूक चिन्हाची निवड करावी लागणार आहे। केंद्रीय निवडणूक आयोगानं धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतर उद्धव सेनेकडून नव्या चिन्हासाठी चाचपणी सुरू झाली आहे। त्रिशूळ, उगवता सूर्य, मशाल या चिन्हांचा शिवसेनेकडून विचार सुरू असल्याची माहिती शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी दिली आहे। निशाणी आमची निवडणुकीची निशाणी तुम्ही फ्रीज केली, हे अतिशय गैर झालेलं आहे। हे गैरकानून आहे, बेकायदेशीर आहे आणि अनैतिक सुद्धा आहे। पण हे सगळं त्या 2 राज्यातील भारतीय जनता पार्टीच्या वतीनंच देशातील त्यांच्या दबावाखाली हे सगळं चाललेलं आहे। याच्यामध्ये काही दुमत असल्याचं कारण नाही। आम्ही आता आमच्याकडनं त्रिशूळ, मशाल आणि उगवता सूर्य अशी 3 चिन्ह माननीय आयोगाला सादर केली आहेत आणि त्याच्यावर ते निर्णय घेतील। निवडणूक आयोगाने तो आदेश आपल्याला दिल्यानंतर आपण तात्काळ 3 चिन्ह त्यांच्या आदेशानुसार 3 चिन्ह दिलेली आहेत। आता ही चिन्ह मी आपल्यासमोर दाखवतोय। एक आहे त्रिशूळ, दुसरा आहे उगवता सूर्य आणि तिसरा आहे धगधगती मशाल। 3 नावं सुद्धा आपण तात्पुरत्या वेळासाठी का होईना आपण निवडणूक आयोगाला काल दिलेली आहेत। त्यातलं पहिलं नाव आहे शिवसेना बाळासाहेब ठाकरे, दुसरं नाव आहे शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे आणि तिसरं आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे। शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना उद्धव ठाकरे आणि शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे अशी पर्यायी नावं पक्षांतर्गत नेत्यांनी पक्षासाठी सुचवली असल्याची माहिती समोर येते। या संदर्भात राजधानी दिल्लीत उशिरापर्यंत बैठकीचं सत्र सुरू होतं। कायदे तज्ज्ञ आणि उद्धव गटाचे ज्येष्ठ नेते यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक झाल्याचंही शिवसेना नेत्यांनी स्पष्ट केलंय। दोन्ही पक्षांना किंवा आम्हाला तरी एकेकाला मिळून का होईना एक हिअरिंग ते नक्कीच देतील, एक सुनावणी होईल आणि सुनावणी झाल्यानंतर पुन्हा एकदा त्या दस्तावेजांकडनं किंवा कागदपत्र जी सादर केलेली आहेत
त्यामधनं जे काही तथ्य त्यांना आढळत आहे त्याद्वारे ते निर्णयाप्रत येतील। जिस तरीके से इन लोगों ने बार बार कहते हैं कि पार्टी पक्ष बाला साहेब ठाकरे जी का जो सोच है, जो विचार है, उसको आगे लेकर जाएंगे। आज वही वंदनीय हिंदू हृदय सम्राट श्री बाला साहेब ठाकरे जी ने इस पार्टी का स्थापना की थी। इस पार्टी को प्रबोधन ठाकरे जी ने नाम दिया था शिवसेना। उसका उद्देश्य ये था कि महाराष्ट्र की अस्मिता की लड़ाई लड़ेंगे, मराठी मानुस की लड़ाई लड़ेंगे। आज जो आपने ये कृत्य किया है, ये जो पाप किया है, इलेक्शन कमीशन के साथ साथ जो हमने निर्णय देखा है, वो आपने उन्हीं के उस विचार को, उन्हीं की उस सोच को, उन्हीं की वो संकल्पना को जो खत्म करने का ये कृत्य और पाप किया है ना, उससे हर शिव सैनिक उत्तेजित है। निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे समर्थकांचा गट सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावणार असल्याची माहिती खासदार अरविंद सावंत यांनी दिली आहे। मात्र शिवसेनेच्या दोन्ही गटांना सोमवारी दुपारपर्यंत आपापलं म्हणणं मांडायचं असून त्याच दिवशी निर्णयाची शक्यता देखील वर्तवण्यात येते। त्याच्या दोन्ही गटांनी बाळासाहेबांचं नाव मिळावं यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये आपली याचिका दाखल केली आहे। तशा प्रकारचं उत्तर देखील दिलं आहे। पण महत्त्वाचं म्हणजे आता केंद्रीय निवडणूक आयोग काय निर्णय घेतं आणि बाळासाहेबांचं नाव कोणाला देतं, उद्धव ठाकरे गटाला की शिंदे गटाला, हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। नवी दिल्लीहून जर्नलिस्ट ईश्वरसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फेसबुकद्वारे संवाद साधत जोरदार टीका केली आहे। आपल्याशी काही जणांनी गद्दारी केली, गद्दारी करून ज्यांना मुख्यमंत्रीपद पाहिजे होतं त्यांनी ते घेतलं, मात्र यावेळी आपण काहीच बोललो नाही। मात्र आता अति होत असल्याचा घणाघात उद्धव ठाकरेंनी केलाय। तसंच आता हे लोक शिवसेना प्रमुख व्हायला निघाले आहेत अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी शिंदे समर्थकांवरती हल्लाबोल केलाय। एक मनामध्ये धुसफूस होती, आणखीन काही होतं, नाराज होते, सगळे देत आहे तरी आम्ही नाराज आहोत, तेही गेले। ठीक आहे, आपण काही बोललो नाही याच्यातला भाग नाही, पण आपण सहन केलं। आता मात्र जरा अति व्हायला लागलेलं आहे, कारण शिवसेना प्रमुखांचा मुलगा मुख्यमंत्री नको, मीच व्हायला पाहिजे, हे इथपर्यंत कोणाकोणाचे हट्ट किंवा मनसुबे असू शकतात, पण आता स्वतः शिवसेना प्रमुख व्हायला निघालेत, हे मात्र जरा नाही म्हटलं तरी अति होते। काँग्रेस राष्ट्रवादी सोबत युती न करण्याचा बाळासाहेब ठाकरे यांचा विचार होता, जो त्यांनी अनेकदा बोलून दाखवला होता। त्यामुळे उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा केल्याची टीका उदय सामंत यांनी केली आहे। त्याचबरोबर आमच्याकडे अधिक संख्याबळ असताना निवडणूक आयोगाचा निर्णय हा आमच्यावरती झालेला अन्याय असल्याचं ते म्हणालेत। असंख्य नगरसेवक, असंख्य महापौर, असंख्य नगराध्यक्ष या सगळ्यांनी शिंदे साहेबांचा विचार स्वीकारलेला होता। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आम्ही फक्त विचारापासून लांब झालो होतो आणि वंदनीय बाळासाहेबांचा विचार आजही स्वीकारलेला आहे। आम्ही कधीही असं म्हटलेलं नाही की आम्ही शिवसेना सोडून बाजूला गेलेलो आहोत। मग एवढं सगळं आम्ही कागदपत्र दिलेले असताना हा निकाल धनुष्यबाणाचा आमच्या बाजूनं लागेल अशा पद्धतीची आमची इच्छा होती किंवा आमचं असं मत होतं, परंतु हा खऱ्या अर्थानं आमच्यावर अन्याय झालेला आहे। काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर युती झाली त्यावेळेचा जो विचार होता आमदारांचा, तोच विचार सुरतला गेल्यानंतर देखील माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी तत्कालीन पक्षप्रमुखांना बोलून दाखवलेला होता, तत्कालीन मुख्यमंत्र्यांना बोलून दाखवलेला होता की आम्ही तुम्ही सांगाल ते करायला तयार आहोत, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाला तुम्ही सोडलं पाहिजे आणि ते सोडल्याची तुम्ही घोषणा केली पाहिजे। ती जर घोषणा झाली तर आम्ही सगळ्या गोष्टी शिवसेना टिकवण्यासाठी, वंदनीय बाळासाहेबांचा विचार टिकवण्यासाठी सगळं आम्ही तुमचं ऐकू शकतो, अशा पद्धतीची भूमिका ही एकनाथ शिंदे साहेबांनी 20 तारखेनंतर देखील घेतलेली होती। हे मला या ठिकाणी पहिलं प्रामाणिकपणानं सांगितलं पाहिजे। शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाची निवडणूक आयोगात लढाई सुरू असतानाच मुंबईत मोठी घडामोड घडली आहे। तब्बल 4682 बनावट शपथपत्र पोलिसांनी जप्त केली आहेत। निवडणूक आयोगाकडे शपथपत्र सुपूर्द करायची होती, मात्र ठाकरे गटाकडून बनावट पद्धतीने शपथपत्र बनवली जात होती असा आरोप शिंदे गटाने केलाय। राजकीय लढाईत बनावट शपथपत्रे, निवडणूक आयोगात राजकीय खणाखणी, शिंदे गटाचा ठाकरे गटावर जोरदार आरोप, बनावट शपथपत्रांचा मास्टरमाइंड कोण। ठाकरे गट आणि शिंदे गटातली राजकीय लढाई आता त्वेषानं लढली जात असतानाच
शपथपत्रांसंदर्भात धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. स्टॅम्प पेपरचा वापर करून ही बनावट शपथपत्र बनवण्यात आलेली आहेत. वांद्र्यात नोटरी करणाऱ्यांनीच ही शपथपत्र बनवल्याची माहिती आहे. त्याच ठिकाणी एक मोठा गठ्ठा सापडला. त्या गठ्ठ्यांमध्ये शपथपत्र बनवलेली होती. शपथपत्रांचा मायना तयार होता. आधार कार्ड आणि बाकीचे डिटेल्स घेऊन शपथपत्र बनवली जात होती आणि त्यावर स्टॅम्प मारला जात होता. अधिकाऱ्यांसमोर शपथपत्रे तयार केली गेली नाहीत. त्यामुळे ही शपथपत्रे बनावट असल्याचा आरोप केला जातोय. एका दृष्टीने मी आमच्या दृष्टीने सांगितलं, कारण आम्ही बाळासाहेबांच्या विचाराबरोबर आहोत आणि धनुष्यबाण हा बाळासाहेबांचा धनुष्यबाण म्हणून ओळखला जातो आणि बाळासाहेबांच्या विचाराबरोबर आदरणीय शिंदेसाहेब आहेत आणि त्याच्यामुळे शिवसेना आमचीच आहे आणि धनुष्यबाण आमचा असल्याबद्दल आम्ही आवश्यक ते पुरावे देऊ. दुसरी बाब अशी आहे की मला जी माहिती मिळाली, अर्थात ही कन्फर्म करायला लागेल की मुंबईमध्ये जे काही ॲफिडेविट केली जातात त्या बोगस ॲफिडेविट आयडेंटिफाय केलेली आहेत आणि त्या ठिकाणी मुद्देमालसुद्धा जप्त झालेला आहे आणि मग ज्यांच्या पक्षाची ही ॲफिडेविट जप्त झालेली आहे त्यांनी या प्रकरणामध्ये किती बोगस ॲफिडेविट केली हा सुद्धा प्रश्न लोकांच्या समोर येईल. मला या सर्व गोष्टींची कीव वाटते की ज्या मेहनतीने शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी ही शिवसेना उभी केली, शेकडो हजारो शिवसैनिकांच्या घामातून आणि रक्तातून ही शिवसेना उभी केली, परंतु सत्तेच्या खुर्चीकरता या शिवसेनेची पत यांनी घालवलेली आहे आणि यांच्यावर एवढी वाईट वेळ आलेली आहे की निवडणूक आयोगाकडे जी शपथपत्र द्यायची आहेत त्याकरता खोटी आणि बनावट शपथपत्र यांना बनवावी लागलेली आहेत. निवडणूक आयोगाकडे आत्तापर्यंत दिलेली पत्रे आहेत त्यांची चौकशी करायला पाहिजेत. खोट्या पद्धतीने बनावटगिरी करून ही शपथपत्रे बनवलेली आहेत. गेल्या महिनाभर हा सर्व प्रकार त्या ठिकाणी चालू होता. मी मुंबई पोलिसांचे खास करून आभार मानेल आणि अभिनंदन करेन की ही शपथपत्रे त्यांनी बनावट शपथपत्रे त्यांनी पकडलेली आहेत. ठाकरे गटानं बनावट शपथपत्रांचा आरोप फेटाळलाय. जी शपथपत्र निवडणूक आयोगाकडे द्यायची आहेत ती आलेली आहेत असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे. तसंच सर्व शपथपत्रांची नोंद झाली असल्याचंही ठाकरे गटाकडनं सांगण्यात आलंय. सगळी जी काही शपथपत्र द्यायची होती ती शपथपत्र इथं आलेली आहेत. कुठलंही इन ट्रान्झिट नाही आहे का की तिथं पडलेलं आहे ते इथे. आम्ही आमचा जो काही शपथपत्रांचा आकडा आहे, संख्या आहे, ती संख्या आमच्या सबमिशनमध्ये आम्ही ते नोट केलेली आहे. त्यामुळे तोच हे केलं जाईल आणि ती सगळी संख्या सगळं हे इथे इंडेक्सेशनचं काम सुरू आहे. बनावट शपथपत्रांचा मुद्दा अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे निवडणूक आयोगानं या शपथपत्रांची सत्यता पडताळणी आणि पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची गरज निर्माण झालेली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आता भाजपनं सुद्धा उद्धव ठाकरेंवरती निशाणा साधलाय. निवडणूक आयोगाच्या निर्णयावरती अजिबात आश्चर्य वाटलं नाही. ज्यावेळी निवडणूक आयोग अंतिम निर्णय देतील तेव्हाही ठाकरेंपेक्षा एकनाथ शिंदे यांची बाजू ही वरचढ ठरणार असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. गेल्या 20-25 वर्षामध्ये जेव्हा जेव्हा अशा प्रकारचे डिस्प्यूट आले त्यावेळी निवडणूक आयोगाने अंतिम निर्णय देण्याच्या आधी इंटरिम निर्णय देऊन, अंतरिम निर्णय देऊन त्या वेळच्या दोन्ही गटांची चिन्ह गोठवणं आणि नाव गोठवणं आणि त्यानंतर अंतिम निर्णय देणं अशीच कार्यपद्धती स्वीकारली आहे. आपल्याकडे निवडणूक आल्यामुळे ते करणं गरजेचं होतं आणि म्हणून मला असं वाटतं की याच्यामध्ये काही आश्चर्य वाटण्यासारखं नाही आहे. मला ही अपेक्षा आहे की जेव्हा निवडणूक आयोग अंतिम निर्णय देईल त्यावेळी निश्चितपणे जी काही बाजू श्री एकनाथराव शिंदे यांनी मांडलेली आहे ती बाजू वरचढ ठरेल. बहुतेक उद्धवजी विसरले की नोटबंदीनंतरच्या सगळ्या निवडणुका मोदीच्या नाण्यांवरच तेही जिंकले. त्यांचे जे 18 खासदार निवडून आले तेही मोदीजींचं नाणं दाखवूनच निवडून आले. त्यांचे जे 56 आमदार निवडून आले ते मोदीजींचं नाणं दाखवूनच निवडून आले. त्यामुळे बाळासाहेब हे नेहमी श्रद्धेय राहतील आणि देशामध्ये मोदीजींचं नाणं चालतच राहील. दिवाळी आता 2 आठवड्यांवरती आली आहे. मात्र राजकीय दिवाळीला आत्तापासूनच सुरुवात झाली आहे. बारामतीत दिवाळी साजरी केली जाते असं वक्तव्य भाजप आमदार राम कदम यांनी केलं. दिवाळी साजरी करावी असं नेमकं झालं तरी काय, पाहुयात हा रिपोर्ट.
निवडणूक आयोगानं शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवण्याचा निर्णय घेतला. मात्र या निर्णयाचे पडसाद इतर कुठे नाही पण बारामतीत उमटले असं आमदार राम कदम यांनी म्हटलं. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे बारामतीकर प्रचंड खुश झाले आणि त्यांनी दिवाळी साजरी केल्याचं वक्तव्य राम कदम यांनी केलंय. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे हे विचार स्मरणात ठेवले असते, हिंदुत्व सोडलं नसतं, आपल्या कार्यकर्त्यांना नेत्यांना सन्मान दिला असता, घरात बसून राहण्यापेक्षा घराच्या बाहेर पडून गोरगरिबांची सेवा केली असती, तर कदाचित आज बारामतीमध्ये जी दिवाळी साजरी केली जाते ते इतिहासाच्या पानात त्याची नोंद राहिली नसती. बारामतीत दिवाळी साजरी करण्यात आल्याचं वक्तव्य राम कदम यांनी केलं. त्यामुळे बारामतीत नेमकं काय घडलं याचं उत्तर बारामतीकरांकडूनच किंवा राष्ट्रवादी काँग्रेसकडून घेणं गरजेचं होतं. असल्या प्रकारचे आरोप करणाऱ्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. असल्या प्रकारचे आरोप करणाऱ्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. बारामतीमध्ये निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर दिवाळी साजरी झाली नाही. मात्र राम कदम यांनी तर तसं वक्तव्य केलं. राम कदम यांना बहुतेक राजकीय दिवाळी साजरी झाली असं म्हणायचं असेल आणि या राजकीय दिवाळीतील काही फटाके उरले तर ते दिवाळीत नक्कीच फोडता येतील. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शिवसेनेचं पक्षचिन्ह धनुष्यबाण निवडणूक आयोगानं गोठवल्यानंतर आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. मनसेच्या काही नेत्यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून ठाकरे गटावरती टीकास्त्र सोडलं होतं. मात्र यावर आता कोणतीही प्रतिक्रिया न देण्याच्या सूचना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिल्यात. सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवरती माझ्या कोणत्याही महाराष्ट्र सैनिकानं कुठल्याही माध्यमांवरती अथवा सोशल मीडियावर बोलू किंवा लिहू नये असे आदेश राज ठाकरेंनी दिलेत. तर राज ठाकरे नेमकं काय म्हणालेत पाहूयात. सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवरती माझ्या कोणत्याही महाराष्ट्र सैनिकांनी कुठल्याही माध्यमांवरती सोशल मीडियावरती बोलू किंवा लिहू नये. मी योग्य वेळेस पक्षाची या सगळ्यांवरती भूमिका मांडेल. राजकीय नेते दररोज एकमेकांवरती तावातावानं टीका करतात. टीका करतानाचे त्यांचे बाईट आपण सगळेच पाहतो. मात्र आता नेत्यांनी टीका करण्याची पद्धत बदलली आहे. नेत्यांनी आता विरोधकांवरती निशाणा साधण्यासाठी गाण्याचा आधार घेतलाय. पाहुयात नेमकं काय झालं त्याचा हा रिपोर्ट. काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी गाण्याच्या माध्यमातून विरोधकांवर निशाणा साधलाय. त्याचं कारणही तसंच आहे. कारण राज्याच्या राजकारणात मागील 3 महिन्यांपासून खोके, गद्दार, खुद्दार, निष्ठावंत आणि विचारांचे वारसदार हे शब्द मोठ्या प्रमाणात वापरले जात आहेत. राजकीय नेते प्रतिस्पर्ध्यांना या शब्दांचा वापर करून भिणवतायत. भोकासूर आहे, गद्दारी केलेली आहे. बाप चोरणारी अवलाद. अरे वडिलांचं नाही, वडिलांचा आम्ही विचार पुढे नेतोय. पुन्हा संभाजी शिंदे आया, बाप मंत्री, कार्ट खासदार. त्याला देखील धाडस लागतं, येळ्या गाबाळ्याचं काम नाही. मात्र आता सुप्रिया सुळेंनी थेट गाण्याचा आधार घेऊन निशाणा साधलाय. हम बेवफा हरगिज न थे पर हम वफा कर ना सके. हे बीजेपीने जी एकनाथ शिंदेंवर वार पण केलाय हा असाच आहे. म्हणजे हा पूर्ण कट कारस्थान हे उद्धवजींच्या विरोधात आहेच, पण ह्याच्यात मला काळजी ही आत्ता तत्कालीन शिंदे गटाचीही वाटते. कारण हे जर गाणं त्यांनी ऐकलं असेल तर ही खरंच गोष्ट आहे. भारतीय जनता पक्षाने बेवफा आम्ही नाही आहोत, पण तुमच्यावर वफा पण नाही करू शकलो. सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आहेत आणि त्यांना काळजी वाटतेय ती शिंदे गटाची. विरोधकांना सत्ताधाऱ्यांची काळजी वाटावी हे अजबच म्हणावं लागेल. पण तसं घडलंय यावर शिंदे गटानं दिलेलं उत्तर आता पाहूयात. सुप्रियाताई, मला पण एक गाणं आठवतंय. पर्दे में रहने दो, पर्दा ना उठाओ, पर्दा जो उठ जाए तो भेद खुल जाएगा. सुप्रियाताई, आमची काळजी करू नका, दादा आणि भाऊंची काळजी घ्या. अशीच एक घटना घडली होती पहाटे पहाटे.
राजकीय प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करण्यासाठी तिखट शब्दांचा मारा केला जातो. मात्र आता सुप्रिया सुळेंनी टीकेचं स्वरूप बदलून टाकलंय. गाण्याच्या माध्यमातून त्यांनी विरोधकांविषयी चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे आगामी काळात इतर नेतेही याच पद्धतीनं सुश्राव्य टीका करण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मुंबई लेनवर एका लक्झरी बसवर अज्ञात इसमांनी दगडफेक केली. यामुळे बसचं मोठं नुकसान झालंय. या दगडफेकीत काही प्रवाशांना दुखापत झाली आहे. एक्सप्रेसवेवरील फूड मॉलमध्ये किरकोळ कारणावरून झालेल्या बाचाबाचीमुळे ही घटना घडली असल्याची शक्यता व्यक्त केली जाते. पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं असून जखमी झालेल्या प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. एक छोटासा ब्रेक, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.